नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेपासून आपण आपल्या अभ्यास पत्रिकेच्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. आपल्या अभ्यास पत्रिकेचं शीर्षक आधुनिक मराठी कथा वाङ्मय असं आहे. अभ्यास पत्रिकेचा क्रमांक पहिला आहे. कथा वाङ्मयाचा अभ्यास करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे वाङ्मयाचे किंवा साहित्याचे कोणत्या प्रकारांनी विभाजन केले जाते हे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे कथनात्मकता, काव्यात्मकता आणि नाट्यात्मकता हे तीन मध्यवर्ती विशेष मानून कथनात्मकता ज्यामध्ये असते ती कथा किंवा कादंबरी, काव्यात्मकता ज्यामध्ये असते कविता, महाकाव्य किंवा खंडकाव्य आणि नाट्यात्मकता ज्यामध्ये असते ते नाटक, या प्रकाराने साहित्याचे किंवा वाङ्मयाचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभाजन केलेले आढळते. आपण कथा वाङ्मयाचा अभ्यास करणार आहोत. अर्थातच यामध्ये कथनात्मकता हा महत्वाचा विशेष असतो. कथनात्मकता म्हणजे काय हे आपण नंतर तासिकेच्या ओघामध्ये समजून घेणार आहोत. कथा असं आपण म्हणत असताना आपल्याकडे महाकाव्य किंवा महाकथन, शृंखला कथा म्हणजेच अरेबियन नाईट्स, दीर्घकथा आणि नंतर लघुकथा या टप्प्याने कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे विकसित होत गेलेला आहे. कथेचा अभ्यास करत असताना आपणाला हे लक्षात ठेवणं भाग आहे की कथा सांगणे आणि ऐकणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण लहान असताना आजीकडून, आजोबाकडून किंवा कधी टीव्ही वरून, कधी रेडिओवरून किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर मॅडम असतील किंवा सर असतील त्यांच्याकडून वेगवेगळ्या कथा आपण ऐकतच असतो. म्हणजे कथा हा आपणाला अपरिचित असणारा साहित्याचा प्रकार नाही, उलट तो अधिक परिचित असणारा प्रकार आहे. मात्र अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपणाला आता या कथेकडे बघायचं आहे. आपण मराठी कथेचा जेव्हा विचार करायला लागतो त्यावेळेस मौखिक परंपरेमध्ये असणारी जी कथा आहे ती कथा मागे पडून मराठीमध्ये इंग्रजी साहित्याच्या संपर्काने लघुकथा लिहिली जाऊ लागली. लघुकथा हा कथनात्मक साहित्याचा एक महत्वाचा प्रकार मानलेला आहे. ज्याला आपण कथा म्हणतो आहोत त्या कथेची पहिल्यांदा आपण व्याख्या करून घेण्याचा प्रयत्न करू. कथेच्या बघा मी 3 व्याख्या तुमच्या समोर ठेवतोय. पहिली व्याख्या जी आहे ना ती सुधा जोशी या कथेच्या अत्यंत महत्वाच्या अभ्यासिका आहेत. सुधा जोशी यांची व्याख्या आहे: अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन व भाषा अशी घटक अंगे मिळून बनलेली कथनात्मक साहित्यकृती म्हणजे कथा होय. सुधा जोशी यांच्या या व्याख्येमध्ये अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन, भाषा ही जी वेगवेगळी अंगे आलेली आहेत यांचा परिचय आपल्याला पुढील टप्प्यामध्ये करून घ्यायचा आहे. पण ही व्याख्या तुम्ही नीट लक्षात ठेवा. दुसरी व्याख्या इंदुमती शेवडे या देखील कथेच्या महत्वाच्या अभ्यासिका आहेत, त्यांची आहे. त्यांनी केलेली व्याख्या या प्रकारची आहे. बघा काय म्हणतायत त्या: स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून कथेची व्यवच्छेदक लक्षणे 2. क्रमांक 1 तिच्यातील अनुभवाची एकात्मता, एकजिनसीपणा, एकविधता आणि क्रमांक 2 या गुणांशी संलग्न असलेले तिचे एक संस्कारित्व. बघा इंदुमती शेवडे यांनी 2 महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. आता यामध्ये तुम्हाला अनुभव म्हणजे काय, अनुभवाची एकात्मता म्हणजे काय, एकजिनसीपणा म्हणजे काय, एकविधता म्हणजे काय, एक संस्कारित्व म्हणजे काय, याही गोष्टी टप्प्याटप्प्याने स्पष्ट होत जाणार आहेत. तिसरी व्याख्या भालचंद्र नेमाडे यांनी केलेली आहे. भालचंद्र नेमाडे यांची व्याख्या या प्रकारची: लघुकथा हा कमी लांबीचा, चिंचोळा, भाषिक अवकाश पुरविणारा, एकसूत्री आशयसूत्रातून स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा प्रकार आहे. भालचंद्र नेमाडे हे मराठीतील अतिशय महत्वाचे लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांची ही व्याख्या खूप महत्वाची आहे. ते काय म्हणतायत? कमी लांबीचा म्हणतायत, चिंचोळा भाषिक अवकाश पुरविणारा म्हणतायत, एकसुरी आशय सूत्रातून स्थलकालाचे संकुचित
परंतु तीव्र संवेदन देणारा प्रकार असं ते कथेची व्याख्या करताना म्हणतायत. आता यामधल्या सुद्धा अनेक संकल्पना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, जसा की अवकाश म्हणजे काय, आशयसूत्र म्हणजे काय, संवेदन म्हणजे काय, याही गोष्टी टप्प्याटप्प्याने आपल्या समोर स्पष्ट होत जातील. आता आपण जेव्हा कथेचा विचार करायला लागलोय त्यावेळेस ज्या वाङ्मयाला किंवा साहित्याला आपण कथा म्हणतोय, या कथेचे काही सर्वसाधारण विशेष आपल्याला काढता येत आहेत का आपण बघू. म्हणजे आपल्या समोर असणाऱ्या साहित्य प्रकारामधून ही कथा आहे असं आपल्याला ठरवता आलं पाहिजे. हे कोणते कोणते विशेष आहेत? मी सर्वसाधारणपणे कथेचे एक 5 विशेष तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल कथा कशाला म्हणायचं. कथेचा पहिला महत्वाचा विशेष असतो लघुता. लक्षात घ्या, लघुता हा पहिला विशेष आहे. कथेचा दुसरा विशेष आहे मितव्यय, संक्षेप किंवा नेमकेपणा. हा एकच विशेष आहे, मी याला पर्यायी शब्द वापरतोय. कथेचा दुसरा विशेष मितव्यय, संक्षेप किंवा नेमकेपणा. कथेचा तिसरा विषय आहे, कथेचा तिसरा विषय नव्हे, विशेष आहे आशय, आकार किंवा अनुभवाच्या व्याप्तीला मर्यादा. म्हणजे आशयाची आणि अनुभवाची व्याप्ती कमी असते, मर्यादित असते, असं आपण याला म्हणू शकतो. चौथा विशेष आहे एकंदरीत परिणामाला देखील मर्यादा. म्हणजे कथेचा एकंदरीत परिणाम हा मर्यादित असतो, हा चौथा विशेष आहे. आणि पाचवा आणि शेवटचा विशेष आहे एकच एक परंतु तीव्र संस्कार आणि ठोस परिणाम, असं आपण कथेबद्दल म्हणू शकतो. हे 5 विशेष झाले. आता हे विशेष सांगत असताना किंवा विशेष नोंदवत असताना कादंबरी आणि कथा या दोन्हींमध्ये कथनात्मकता असते. पण कादंबरीपासून कथा नेमकी कोणत्या बाबतीत वेगळी आहे हे स्पष्ट करण्यासाठी हे विशेष जे आहे ते महत्वाची भूमिका पार पाडतात. मी हे विशेष पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतो. लघुता, मितव्यय, संक्षेप किंवा नेमकेपणा, आशय, आकार किंवा अनुभवाच्या व्याप्तीला मर्यादा, एकंदरीत परिणामाला मर्यादा आणि शेवटचा विशेष एकच एक तीव्र संस्कार आणि ठोस परिणाम. हे कथेचे अत्यंत महत्वाचे असणारे 5 विशेष आहे. आता हे झाले कथेचे विशेष. आता ज्या साहित्याच्या प्रकाराला आपण कथा म्हणतो आहोत त्या कथेची समष्टी कशी असते, त्या कथेचे स्वरूप कसे असते, म्हणजे एखाद्या कथेचं रूपडं नेमकं कसं असतं, कथेचे अवयव नेमके कोणते असतात, कथेचे घटक तरी कोणकोणते असतात, हे आपणाला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपणाला आता कथेचं स्वरूप किंवा कथेचे घटक किंवा कथेची समष्टी समजून घ्यायची आहे. कथेची समष्टी समजून घेत असताना 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एका अर्थानं तुम्ही याला कथेचे पंचप्राण म्हणू शकता. बघा, कथेमधली पहिली महत्वाची गोष्ट किंवा कथेचा पहिला महत्वाचा घटक कथार्थ किंवा अनुभवार्थ. कथेचा दुसरा महत्वाचा घटक कथानक. कथेचा तिसरा महत्वाचा घटक व्यक्तिचित्रण. कथेचा चौथा महत्वाचा घटक वातावरण आणि कथेचा 5वा महत्वाचा घटक निवेदन. यामध्येच भाषा हा घटक देखील समाविष्ट होतो. आता हे कथेचे पंचप्राण आहेत, आपणाला हे नीटपणानं समजून घ्यावे लागतील. पहिल्यांदा बघा, आपण अनुभवार्थ म्हणजे काय हे समजून घेऊ. मी सूत्र रूपाने सांगणार आहे, अधिक स्पष्टीकरणामध्ये जाणार नाही, कारण नंतर ज्या 10 कथांचा आपणाला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करत असताना हे घटक ठळकपणानं तुमच्या पुढे येत जातील आणि हा सगळा भाग तुम्हाला कळायला सोपं होईल. मी म्हणतो आहे कथार्थ किंवा अनुभवार्थ हा कथेचा पहिला महत्वाचा घटक असतो. कथार्थ शब्द बघा, कथार्थ किंवा अनुभवार्थ. कशाला म्हणायचं कथार्थ किंवा कशाला म्हणायचं अनुभवार्थ? तर कथेचा अर्थ कशामध्ये सामावलेला असतो. मी असं म्हणेन कथेचा अर्क कशामध्ये असतो, म्हणजे कथेचा अर्क, कथेचा गाभा, कथेचं मूळ ज्याच्यामध्ये सामावलेलं असतं त्याला आपण कथार्थ म्हणतो. म्हणजेच कुठली पण कथा असेल त्या कथेच्या चित्रणाचा विषय हा मानवी जीवन असतो. आणि मानवी जीवन म्हटल्यानंतर त्यामध्ये काही फॅक्ट असतात तर काही
फिक्शनल गोष्टी असतात. म्हणजे काही गोष्टी वास्तव असतात तर काही गोष्टी कल्पनेच्या रूपामधल्या असतात. हे वास्तव आणि कल्पना या दोन्हींच्या मिश्रणातून कुठली पण कथा आकाराला येत असते. म्हणजे फॅक्ट आणि फिक्शन या दोन्हीच्या मधून जो आकाराला येतो त्याला आपण कथार्थ असं म्हणू शकतो. मी सोपं उदाहरण देईन तुम्हाला. एखादा चित्रपट जेव्हा आपण पाहतो आणि आपण चित्रपट पाहून घरी परतल्यानंतर समजा आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने आपल्याला विचारलं की तुला काय वाटलं चित्रपटामध्ये, काय आहे चित्रपटामध्ये सांग, तर आपण अतिशय नेमकेपणाने त्या चित्रपटाचं कथानक सांगतो किंवा त्या चित्रपटात नेमकं काय आहे ते सांगतो. किती वाक्यात सांगतो आपण? कदाचित 2, 3, 4, 5 वाक्यांमध्ये आपण सांगून मोकळं होतो. म्हणजे आपण काय करतो? चित्रपटाच्या कथेचा अर्क सांगतो. जे चित्रपटाच्या कथेबद्दल मी म्हणतो आहे त्याच पद्धतीने कथेचा अर्क जो आपण हे सांगत असतो ना त्यालाच म्हणायचं कथार्थ किंवा त्यालाच म्हणायचं अनुभवार्थ. हा झाला कथेचा पहिला घटक. कथेचा दुसरा घटक असतो कथानक. कथानक कशाला म्हणायचं? कथानकाची फार सोपी व्याख्या आहे. कुठल्याही कथेमध्ये जो सांगण्याजोगा मजकूर असतो त्या मजकुराला म्हणायचं कथानक. म्हणजे समजा आपण एक फुगा फुगवला आणि कुणीतरी विचारला आपणाला की फुगवलेल्या फुग्याच्या आत काय आहे, तर आपण म्हणतो हवा आहे. आता म्हणजे फुगा का फुगला? त्याच्यामध्ये हवा आहे म्हणून तो फुगा फुगला. जी कथा आहे ना, कथेत काय आहे बाबा तुमच्या? कथा कशामुळं तुम्ही हे सगळं सांगत आहात? तर कथेच्या मध्ये जे काही असणार आहे ना त्याला आपण म्हणतो कथानक. कथानक म्हणजे कथेमधला सांगण्याजोगा असलेला मजकूर. हा कशातून आकाराला येतो? तर कथेमध्ये घडणाऱ्या घटना, काही प्रसंग, काही पात्रांच्या कृती आणि सोबतच वातावरणाचे तपशील या सगळ्यांना मिळून कथानक आकाराला येत असतं. बघा बरं मी काय काय सांगितलं. पहिल्यांदा मी म्हणालो कथेमध्ये घडणाऱ्या घटना, काही प्रसंग, जी कथेमधली पात्र असतात त्या पात्रांच्या कृती, सोबतच ती पात्र ज्या वातावरणामध्ये वावरत असतात त्या वातावरणाचे तपशील या सगळ्यांना मिळून जे बनतं त्याला म्हणायचं कथानक. म्हणजे बघा काय व्याख्या केली जाते याची, एक फार छान व्याख्या आहे. कार्यकारण भाव आणि कालानुक्रम या तत्वांच्या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजे कथानक होय. बघा, कार्यकारण भाव आणि कालानुक्रम या तत्वांच्या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजे कथानक. तुम्हाला प्रश्न पडला असेल कार्यकारण भाव म्हणजे काय? मी E.M. फॉस्टर नावाचे एक अत्यंत महत्वाचे पाश्चात्य अभ्यासक आहेत. त्यांनी कार्यकारण भाव म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोष्ट आणि कथा किंवा कथानक याच्यामधला फरक सांगण्यासाठी ते उदाहरण दिले. ते फार जगप्रसिद्ध उदाहरण मानलं जातं. बघा मी काय म्हणतोय, घटना सांगितल्यात त्यांनी. पहिली घटना, राजा मेला पूर्णविराम हे एक वाक्य आहे. राणी मेली हे दुसरं वाक्य आहे. आता ह्या दोन घटना म्हणून आपण बघू शकतो. राजा मेला, राणी मेली. आता यातून जर कथानक आकाराला आणायचं असेल तर कथानक कसं आकाराला येतं? त्यांनी दिलेलं उदाहरण आहे, राजा मेला आणि त्या दुःखाने राणी मेली. या दोन घटना कशा जोडल्या आपण आता? राजा मेला, राणी मेली या दोन घटना होत्याच, आपण त्या जोडल्या, आपण त्या क्लब केल्या. कशा क्लब केल्या? आणि त्या दुःखाने, आणि त्या दुःखाने असं आपण याची जी जोड केली ती जोड केली आपण कार्यकारण भावाच्या आधाराने. म्हणजे काय झालं? राणी का मेली? तर राजा मेला याचं दुःख तिला इतकं तीव्र झालं की ती जगूच शकली नाही. म्हणजे बघा तिचं राजावरती किती प्रेम होतं. मग राजाचंही तिच्यावरती प्रेम आणि तिचंही राजावरती प्रेम, परिणामी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती राणी जगू शकली नाही आणि ती देखील मेली. हे कुठून कळतं आपणाला? आणि त्या दुःखाने यामधून कळतं. याला म्हणायचं कार्यकारण भाव. म्हणजे कार्यकारण भाव आणि परत घटनांचा कालानुक्रम, म्हणजे राजाचा अगोदर मृत्यू, राणीचा नंतरचा मृत्यू, या दोन घटनांचा कालानुक्रम जो आहे ना तो, म्हणजे कुठली घटना अगोदर घडली कुठली घटना नंतर घडली, ही गोष्ट कथानकामध्ये खूप महत्वाची होते. म्हणजे कथानकात दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. नंबर 1 ते म्हणजे कार्यकारण भाव, नंबर 2 तो म्हणजे कालानुक्रम.
कथेचा तिसरा घटक व्यक्तिचित्रण, ज्याला पात्र चित्रण असंही म्हटलं जातं. कशाला म्हणायचं व्यक्ती किंवा पात्र? तर कथेतील घटना, प्रसंग घडविणारा घटक किंवा दुसऱ्या शब्दामध्ये ज्याच्या योगाने कथानक आकाराला येते, ज्याच्यामुळे कथानक आकाराला येते, अशा घटकाला आपण व्यक्तिचित्रण किंवा पात्र चित्रण असं म्हणू शकतो. व्यक्ती किंवा पात्र म्हणू शकतो. समजा तुम्ही 3 इडियट्स हा जर चित्रपट बघितलेला असेल, तर त्या चित्रपटामध्ये रॅन्चो असेल, राजू रस्तोगी असेल, फरहान असेल, किंवा आपण माहिती आहे तुम्हाला की त्या जो डीन असतो त्या संपूर्ण कॉलेजचा, व्हायरस, हे सगळेच्या सगळे कोण आहेत? तर हे सगळेच्या सगळे त्या सिनेमातली पात्र आहेत. त्या सिनेमाला समजा आपण कथा म्हणून बघत असू, तर त्या सगळ्याच्या सगळ्या त्या कथेमधल्या व्यक्तिरेखा होतील, पात्र होतील. म्हणून पात्र म्हणजे काय? तर ज्याच्या योगाने कथानकामधल्या घटना घडत असतात किंवा घटनांच्या बळावरती कथानक आकाराला येत असतं. म्हणजे कथेतील व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून व्यक्तीची तयार झालेली शब्दरूप प्रतिमा म्हणजे व्यक्तिचित्रण. मी पुन्हा रिपीट करतो. बघा, कथेमधील व्यक्तीची वृत्ती, त्या व्यक्तीची कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून व्यक्तीची तयार झालेली शब्दरूप प्रतिमा म्हणजे काय? तर म्हणजे व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण. कथेतील पात्र ही सामान्यतः प्रत्यक्षातील माणसांच्या अनुकृतीतून निर्माण झालेल्या शब्दरूप प्रतिमा असतात. म्हणजे आपणाला दैनंदिन जीवनामध्ये जशी माणसं भेटतात, तशीच कथेच्या लेखकालाही कुठं ना कुठं ती भेटलेली असतात. एक्झॅक्टली ती जशीच्या तशी नसतात, पण त्यामध्ये काही कल्पनेचे रंग मिसळून किंवा आपल्याला आयुष्यामध्ये भेटलेल्या 2, 3, 4 व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कुठली तरी एकच व्यक्तिरेखा उभी करण्याचा प्रयत्न तो कथेचा लेखक किंवा लेखिका करत असते. म्हणजे वास्तवामध्ये जी माणसं असतात ती मात्र कथेमध्ये व्यक्तिरेखा म्हणून बनून येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या पात्राचा संपूर्ण जीवन प्रवास कधीही कुठल्याही कथेमध्ये चित्रित केला जाऊ शकत नाही. परिणामी पात्र चित्रणातील विस्ताराला, तपशिलांच्या भरगच्चपणाला कथेमध्ये वाव नसतो. मर्यादित अवकाशात किंवा मर्यादित स्वरूपात मोजक्या साधनांनी प्रयोजनपूर्ण पात्र निर्मिती साधणे हे कथाकारासमोरील किंवा लेखकासमोरील एक महत्वाचे कलात्मक आवाहन असल्याचे मानले जाते. मी हा घटक संपवत असताना पात्र हा जो शब्द आहे ना, तो आपल्याकडे पात्र म्हणजे भांड. आपल्या घरामध्ये वेगवेगळी भांडी असतात. आता त्या भांड्यामध्ये आपण जे काही टाकतो, जो द्रवरूप पदार्थ टाकतो, त्यानुसार त्या भांड्याचं नाव तयार होतं. उदाहरण बघा, एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये जर दूध टाकलं तर तो दुधाचा ग्लास होतो. जर त्यामध्ये पाणी टाकलं, पाण्याचा ग्लास होतो. जर त्याच्यामध्ये तूप टाकलं, तुपाचा ग्लास होतो. साखर टाकली, साखरेचा ग्लास होतो. दारू टाकली, दारूचा ग्लास होतो. म्हणजे त्या ग्लासमध्ये जे टाकलं त्यानुसार त्याचं स्वरूप बदलतं. इथं सुद्धा ज्याला आपण पात्र म्हणतो, ते पात्र मुळात रिकामच असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या भावना आहेत, जे विचार आहेत, हे त्यामध्ये टाकण्याचं काम कथेचा लेखक किंवा लेखिका आपल्या अनुभवाच्या माध्यमातून करत असते. हे आपण व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण हा घटक समजून घेताना लक्षात घेणं भाग आहे. चौथा घटक आहे कथेचा वातावरण. वातावरण म्हणजे काय? तर कथा ही विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत एका विशिष्ट भौगोलिक तसेच सामाजिक सांस्कृतिक परिसरामध्ये घडत असते. या बरोबरीने कथेतून एखादी भाववृत्तीही प्रकट होत असते. या सगळ्या घटकांमधून कथेतील वातावरण तयार होते. म्हणजे बघा, निर्वात पोकळीमध्ये कुठली पण कथा नाही घडत. एखादी कथा म्हटलं की त्या कथेत गाव असतं,
शहर असतं किंवा एखादं महानगर असू शकतं. याला आपण भौगोलिक वातावरण म्हणू शकतो. सोबतच त्या कथेमध्ये आजूबाजूला माणसं राहतात. ती माणसं वेगवेगळ्या जातीमधली, वेगवेगळ्या धर्मामधली, वेगवेगळ्या भाषेची असू शकतात. याला आपण सामाजिक वातावरण म्हणतो. आणि याच्या सोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक घडामोडी सुद्धा घडत असतात. याला आपण सांस्कृतिक वातावरण म्हणतो. म्हणजे वातावरणामध्ये सर्वसाधारणपणे 4 स्तर पडतात: भौगोलिक वातावरण, सामाजिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण आणि खूपदा जी व्यक्तिरेखा किंवा पात्र आहे त्याच्या मनात पण काहीतरी खळबळ चालू असते, काहीतरी कल्लोळ त्याच्या मनामध्ये चाललेला असतो, तो देखील ते पात्र व्यक्त करत असतं. याला आपण मानसिक वातावरण म्हणू शकतो. या 4 पातळ्यांवरून किंवा स्तरांवरून कथेमधलं जे वातावरण आहे ते वातावरण आकाराला येतं. कथेतील वातावरणाचे अस्तित्व पार्श्वपटासारखे नसते. वातावरण हा कथार्थाच्या निर्मितीतील एक क्रियाशील घटक असतो. म्हणजे आपण फोटो काढायला गेलो आणि फोटोच्या पाठीमागं बॅकड्रॉपला काहीतरी लावलेलं आहे, म्हणजे झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत किंवा बर्फाच्छादित असलेल्या पर्वताचा फोटो वगैरे आहे. म्हणजे पाठीमागं, फोटोच्या पाठीमागं जसं एक बॅकग्राऊंडचं वातावरण असतं तसंच कथेमध्ये असते की काय असं तुम्हाला वाटेल, असं अजिबात नाही. तर तो कथेमधला अत्यंत महत्वाचा असणारा सजीव आणि चैतन्ययुक्त घटक असतो, हे आपण विसरता कामा नये. तो क्रियाशील घटक असतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. कथेतील वातावरणाचे प्राथमिक स्वरूपाचे प्रयोजन कथेसाठी एक कल्पित परिसर तयार करणे या पद्धतीचं असतंय. म्हणजे एखादी कथा कुठं घडते, व स्वर्गात घडते का नरकात घडते, अमेरिकेमध्ये घडते आहे का नांदेडमध्ये घडते आहे, मुंबईला घडते आहे का कोलकात्याला घडते आहे, हे कुठून कळणार आपणाला? तर त्या कथेमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणातून ही गोष्ट आपल्याला कळणार. म्हणून एक पद्धतीचं विश्व तयार करण्याचं, भावविश्व, कल्पित विश्व तयार करण्याचं काम जे वातावरण आहे ते वातावरण करत असतं. पुढे लक्षात घ्या, विशिष्ट स्थल काळाच्या चित्रणामुळे कथेतील वातावरण कल्पनेच्या पातळीवर संवेद होत जाते. आता हा घटक तुम्हाला नीट नाही कळणार आता, पण कथेमधलं जे वातावरण आहे ना, ते कथेतलं वातावरण जितकं ठळकपणानं चित्रित केलेलं असेल तितकी कथा उठावदार होते, तितकी कथा आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती ठसायला लागते, असा या वाक्याचा अर्थ आहे. कथेचा शेवटचा घटक तो आहे निवेदन. निवेदन म्हणजे काय? तर सामान्यतः कथाकार म्हणजे कथेचा लेखक कथा सांगण्यासाठी एक निवेदक पात्र निर्माण करतो. त्या निवेदक पात्राच्या विशिष्ट दृष्टिकोनातून तो वाचकाला कथा सांगत असतो. निवेदकाच्या दृष्टिकोनातून कथेतील विविध घटकांची विविध रीतीने संघटना तो तयार करत असतो. अशा प्रकारे तत्वतः कथेतील समग्र भावविश्वाचे सूत्रचालन निवेदन करत असतो. मी परत तुम्हाला त्याच चित्रपटाचं उदाहरण देतो. तुम्ही असं म्हणाल की तोच चित्रपट सर वेळोवेळी का बरं सांगतायत? कारण तुमच्यापैकी बहुतांशी लोकांनी तो चित्रपट पाहिला असेल, तो खूप पॉप्युलर आहे म्हणून मी त्याचं उदाहरण देतोय. 3 इडियट्स असा तो चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये असणारा निवेदक म्हणजे फरहान कुरेशी आहे. आर माधवन या अभिनेत्याने ती भूमिका केलेली आहे. फरहान कुरेशी आपणाला ती पूर्ण कथा सांगतो. रॅन्चो कोण होता, रॅन्चोची आणि त्याची भेट कशी झाली, राजू रुस्तुगी कसा आला आणि नंतर जे जे काही घडत गेलं ते कोण सांगतो आपणाला? तर तो फरहान कुरेशी सांगतो. म्हणजे फरहान कुरेशी हा त्या चित्रपटाच्या कथेचा निवेदक आहे. निवेदक म्हणजे कोण? तर ज्याच्या माध्यमातून कथाकार किंवा कथेचा लेखक आपणाला कथा निवेदन करीत असतो, कथा सांगत असतो, त्याला आपण निवेदक असं म्हणतो. या निवेदकाचे काही प्रकार पडतात. एक तर कथावस्तूशी एकरूप किंवा समरस होऊन निवेदन करणारा जो निवेदक असतो याला प्रथम पुरुषी निवेदक असं म्हणतात. आता ही मी वापरलेली भाषा काहीशी क्लिष्ट आहे, मी सोपं करून तुम्हाला सांगतो. जो कथा सांगणारा व्यक्ती आहे किंवा जी कथा सांगणारी व्यक्ती आहे ती त्या कथेमधलं एक पात्र जर असेल तर त्या पद्धतीच्या निवेदकाला प्रथम पुरुषी निवेदन किंवा प्रथम पुरुषी निवेदक म्हणतात. परत उदाहरण 3 इडियट्स या चित्रपटाचं. फरहान कुरेशी हा त्या चित्रपटाच्या कथेमधलं एक पात्र आहे
आणि तेच पूर्णच्या पूर्ण चित्रपटाची कथा आपणाला जर सांगत असेल तर स्वाभाविकच या कथेमधला निवेदक हा प्रथम पुरुषी आहे. पण हे प्रत्येकच बाबतीमध्ये घडत नाही. समजा तुम्ही लगान हा चित्रपट बघितला असेल तर लगान या चित्रपटामध्ये त्या चित्रपटाची पूर्ण कथा अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये आपल्याला कळते आणि अमिताभ बच्चन यांची कुठलीच व्यक्तिरेखा लगान या चित्रपटामध्ये नाही. म्हणजेच ते त्या चित्रपटामध्ये घडणारी कथा सांगतात पण ते कथेमध्ये नाहीत. या पद्धतीच्या निवेदनाला तृतीय पुरुषी निवेदन असं म्हटलं जातं किंवा तटस्थ निवेदक असंही म्हटलं जातं. म्हणजे कथा वस्तूशी अलिप्तपणा राखून निवेदन जे घडतं त्याला तृतीय पुरुषी निवेदन असं म्हटलं जातं. मित्रांनो, लक्षात घ्या, कथेमधला निवेदक हा पात्र प्रसंग आदींचे वर्णन करतो, कथन करतो, संक्षिप्त साररूप निवेदन करतो, प्रसंगी पात्र प्रसंगानुसार भाष्य करतो आणि पात्रांची स्थितीगती, मनस्थिती, कृती या सगळ्यांचा अर्थ आपणाला उलगडून दाखवतो. म्हणजे निवेदक किंवा निवेदन हा कथेमधला खूप महत्वाचा घटक आहे. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग भाषेची जी निवड आहे ती भाषेची निवड सुद्धा याच पद्धतीने केली जाते. मग निवेदनाची भाषा आणि कथेमधल्या अन्य वातावरणाची, व्यक्तिमधल्या संबंधाची, संवादाची भाषा एकच ठेवायची का वेगळी ठेवायची? निवेदनाची भाषा शहरी ठेवावी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची भाषा ग्रामीण ठेवावी, या पद्धतीचा ट्रेंड मराठी साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचलित होता. पण आता मात्र निवेदनाची आणि बाकी कथेची भाषा एकच असावी या पद्धतीनं मराठी कथा विकसित होत पुढे गेलेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला हे कथेचे पंचप्राण सांगितले, कथेचे महत्वाचे 5 असलेले घटक सांगितले. मी पुन्हा एकदा त्यांची आवृत्ती घेतो किंवा पुनरावृत्ती करतो. कथेच्या घटकांचे सर्वसाधारण स्वरूप किंवा सर्वसाधारण घटक कोणते? क्रमांक 1 कथार्थ किंवा अनुभवार्थ, क्रमांक 2 कथानक, क्रमांक 3 व्यक्तिचित्रण, क्रमांक 4 वातावरण, क्रमांक 5 निवेदन आणि भाषा. हे कथेचे पंचप्राण आहेत. हे आपणाला लक्षात घ्यावे लागते. तर आजच्या तासिकेमध्ये आपण कथा म्हणजे काय, जिला आपण कथा म्हणतो त्या कथेचे सर्वसाधारण विशेष कोणते असतात आणि कथेचे महत्वाचे घटक कोणते असतात, एवढ्यापुरती आजची तासिका आपण मर्यादित ठेवलेली आहे. आता खर तर कथा ही आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप लहान असताना आलेली आहे. पण तिला कथा म्हणायचं का, तिला गोष्ट म्हणायचं का कथा म्हणायचं, हे आपल्याला काही नीटपणानं कळालेलं नसतं. किंवा जिला आपण कथा म्हणून आपल्या सोबत वावरत असतो, तिच्यासोबत आपण वावरत असतो, आपण तिला घेऊन पुढे पुढे जात असतो, तिचा अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणानं कळालेल्या नसतात. पहिल्या तासिकेमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की ज्याला आपण अभ्यास म्हणत असतो तो अभ्यास म्हणजे असा काही निर्वात पोकळीमध्ये करावयाची गोष्ट नाही. दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण बघत असतो, वाचत असतो, अनुभवत असतो, त्याच्याकडेच काहीसं तटस्थ होऊन बघायचं. लहान असताना तुम्ही चिऊ काऊची म्हणजे चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट ऐकली असेल, किंवा द्राक्षाची आणि ती कोल्ह्याची गोष्ट ऐकली असेल, किंवा सश्याची आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. या सगळ्या गोष्टी म्हणजे कथाच आहेत, पण कथा म्हणून आपण त्यांचा अभ्यास केलेला नसतो. आता आपणाला अभ्यासक्रमाला असलेल्या ज्या 10 कथा आहेत त्या कथांमध्ये आलेले, वर्णन केलेले, चित्रण केलेले जे अनुभव आहेत ते प्रत्यक्षपणे आपल्या पण आयुष्यामध्ये आलेले असू शकतात. म्हणून आपल्या आयुष्याला साहित्यासोबत आणि साहित्याला आपल्या आयुष्यासोबत रिलेट करत जाणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणून तुम्ही मराठी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी या नात्याने ही जी अनुभवांची देवाणघेवाण सतत करत राहिलात तर तुमचं जगणं हे समृद्ध व्हायला लागतं. आणि हे जगणं समृद्ध करण्यासाठी आधुनिक मराठी कथात्म वाङ्मय तुम्हाला नक्की पूरक ठरेल याची मला खात्री आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण मराठी कथेचा थोडक्यात विकास समजून घेऊ आणि मग प्रत्यक्ष जी पहिली कथा आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्या कथेच्या अभ्यासाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. आभार.